शब्दमन आणि प्रेम. ओहो! शुभ क्रिया. हं. पार्ट आहे 349. पार्ट 348 मध्ये बघितलं होतं आपण. सकाळी दोघांमध्ये छान गप्पा गोष्टी होतात आणि मग क्रिया जाते ऑफिसला. तर इव्हनिंगला ऑफिसवरून येताना कारमध्येच असताना क्रियाला येतो तिच्या पप्पाचा कॉल. तर ते लग्नाबद्दल बोलतात. तर क्रिया त्यामुळे खूप जास्त टेन्शन आणि रागात असते. तर लिफ्टमध्ये असताना शुभचा कॉल रिसीव्ह नाही करत. सो आता पुढे बघू. काय आर्ग्युमेंट होतील आता. तर शुभ डोर ओपन करतो आणि क्रियाला बघताच विचारतो, "तुला कॉल दिसत नाही आहे का? एवढा हातात तर आहे फोन. मग रिसीव्ह का नाही केली?" तर क्रिया आत येते, टेबलवर बॅग ठेवत, वॉच वगैरे काढून ठेवत बोलते, "हो, ते मी लिफ्टमध्येच होती, सो नाही केला रिसीव्ह." तर काय झालं एवढं? तर शुभ बोलतो, "अगं पण एकदा रिसीव्ह करून सांगायचं ना दॅट मी लिफ्टमध्येच आहे असं." तर क्रिया बोलते, "शुभ काय चाललंय तुझं? कॉल केल्यानंतर 2 मिनिटामध्येच आले ना मी. मग नाही रिसीव्ह केलं तर एवढं काय झालं? एकाच गोष्टीवर किती बोलणार आहेस असा?" तर शुभ बोलतो, "तू चिड का करत आहेस? कोणाचे काही भांडण वगैरे झालंय का?" तर क्रिया बोलते, "काही नाही झालं मला. हे असं ते आल्या-आल्या मला इतके प्रश्न विचारत जाऊ नको. नाही आवडत मला. सांगत आहे ना मी लिफ्टमध्येच होती. मग तरी का वरच्यावर प्रश्न विचारत आहेस?" तर शुभ बोलतो, "तुझं कोणासोबत तरी काहीतरी झालेलं दिसत आहे. कारण घरी आल्यानंतर तुम्हाला बघताच हग करते, किस करते आणि छान हसत-खेळत असते. आणि नॉर्मल असते तर कॉलसुद्धा रिसीव्ह केली असती. एक दिवस तर असा आपल्याच फ्लोअरला पोहोचली होती, तरी रिसीव्ह करून बोलली, की 'बाळा मी दारातच आहे. उघड दार.' तर क्रिया यावर काहीच नाही बोलत. आणि तसंच आत जाते, डोअर बंद करते आणि चेंज करते, फ्रेश होते आणि शुभ हॉलमध्ये आपलं काम घेऊन बसतो. आणि डोक्यात विचार सुरू असतात, की क्रिया आजच अशी का वागली असेल? आणि मग क्रिया फ्रेश होऊन बाल्कनीत बसते प्लांट्सला बघत आणि काही वेळाने किचनमध्ये जाते, कॉफी करायला घेते. तर क्रिया मनात विचार करत असते, की मी चुकीचं वागले आता शुभसोबत. पप्पासोबत जे बोलणं झालं त्यामुळे माझी चिडचिड झाली, पण मी असं नव्हतं बोलायला पाहिजे शुभला. इट्स माय फॉल्ट. आणि मग काही वेळाने कॉफी बनवून होताच क्रिया कॉफी घेऊन येते, हॉलमध्ये शुभला देते आणि स्वतः दुसऱ्या सोफ्यावर बसते फोन बघत. शुभला कॉफी देताना काहीही न बोलता देते, लाईक असंच ठेवून देते टेबलवर. आणि शुभ बघतो हे असं वागणं, तरी शांतच असतो, काहीही बोलत नाही. आणि मग 5 मिनिटने क्रिया फोन ठेवते आणि शुभला बघत कॉफी घेत असते. तर शुभ लॅपटॉपवर कामच करत असतो. 2 मिनिटांनी अचानक शुभचं लक्ष जातो क्रियाकडे. तर क्रियाला बघता क्षणी क्रिया पटकन कॉफी कपमध्ये बघायला लागते. वा. तर शुभ स्माईल करतो आणि कॉफी घेत बोलतो, "काय माहिती कोणाला भांडून आली. उगाच माझ्यावर चिडचिड करत आहे. माहिती आहे की ही अशी नाही आहे, तरीही असं काहीतरी रिॲक्ट करत आहे." क्रिया तसंच शुभला बघत असते फक्त, बाकी काही बोलत नाही. तर शुभ परत बोलतो, "बघायला जमतं पण बोलायला नाही जमत." तर क्रिया तसंच उठून येते शुभजवळ आणि फक्त बघत असते. तर शुभ लॅपटॉप बाजूला ठेवतो. तर क्रिया पटकन शुभच्या गोदीमध्ये येते आणि खूप टाईट हग करून बोलते, "सॉरी अँड आय लव्ह यू सो मच. मी नाही जाणार तुला सोडून." काय? हे कुठून आलं? तर शुभ विचार करू लागतो, की ही सोडून जाण्याबद्दल वगैरे कशी बोलली? मी तर असं काही बोललो नाहीये, मग दुसरं कोण असू शकतं? तर शुभ तसंच क्रियाला हग करूनच बोलतो, "बेबी, 1 मिनिट इकडे बघ. सांग मला काय झालं? हे सोडायचं वगैरे कुठून आलं? तुला कोणी काही बोललं आहे का? क्रियू, बोल ना बेबी, सांग मला नक्की काय झालं?" तर क्रिया तसंच शुभला हग करूनच डोळे बंद करूनच सांगते, की ऑफिसवरून निघताना पप्पाचा कॉल आला मला. लग्नाबद्दल सांगत होते, की मुलं बघायचं वगैरे. मग मी बोलली तुझ्याबद्दल, तर ते इमोशनल होत रडले. ओह! अच्छा. तर शुभ बोलतो, "अच्छा, ओके, ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. तू आधी शांत हो, ओके." आणि त्यांना कसं काय बोलायचं हे आता आईंना सांगायचं आपण. कारण त्यांना तर शुभ जावई म्हणून ॲक्सेप्ट आहे ना, मग झालं. अर्धी लढाई आपण इथेच जिंकून आहे. तर क्रिया बोलते, "अरे हो, पण मम्मा इतकी हिंमत करेल का? लाईक आपल्या लग्नाबद्दल तिला काही इश्यू नाही आहे. हे ती पप्पाजवळ बोलेल का?" तर शुभ सांगतो, "त्याबद्दल मला त्यांना बोलावं लागेल आधी. मग ते काय बोलतात त्यावरून समजेल." हां. तर क्रिया बोलते, "पप्पा जेव्हा रडले ना, शुभ, मी तिथे खूप जास्त गिल्ट फील केली. बिकॉज माझ्यामुळे मी त्यांना इतका त्रास होताना नाही बघू शकत. प्लीज तुला काहीतरी करावं लागेल. काहीही झालं तरी मी माझी जिद्द नाही सोडू शकत, पण मी पप्पाला सुद्धा असं त्रासात नाही बघू शकत. माझ्या पप्पांमुळे आज मी इथे आहे शुभ. त्यांच्यामुळे सगळं भेटलं आहे मला. तू सुद्धा त्यांच्यामुळेच भेटला मला." तर शुभ लगेच विचारतो, की "मी त्यांच्यामुळे कसं काय भेटणार का तुला?" "हां? यामागे काय लॉजिक आहे?" तर क्रिया पटकन शुभच्या डोक्यावर टपली मारत बोलते, "अरे मूर्ख, पप्पांनी मला फोन दिला.
नेटचा रिचार्ज करायला पैसे दिले. मग तेव्हा कुठे तर तुझ्या पेजवर येऊन कमेंट केली. मग त्यानंतर तर सगळं सुरू झालं ना आपलं. आता बघ, पप्पांनी जर मला फोनच दिला नसता आणि मग नेटचा रिचार्जसाठी पैसेच नसते दिले, तर मी कमेंट करू शकले असते का? मग त्यानंतर तुला बोलू शकले असते का? नाही ना. मग तुम्हाला पप्पांमुळेच तर भेटला ना. ओह माय गॉड! काय लॉजिक आहे. तर शुभ डोक्याला हात मारून घेत बोलतो, "बापरे! तुझे विचार कुठच्या कुठे गेली गं तू? तुझ्या पप्पाला क्रेडिट देण्यासाठी?" तर क्रिया बोलते, "हां, मग त्यांचं क्रेडिट त्यांना दिलंच पाहिजे ना." तर शुभ बोलतो, "बरं ठीक आहे. चल आता मस्त फ्रेश मूडने डिनर बनव." तर क्रिया बोलते, "बेबी आज मी खूप थकली रे. चल ना बाहेर जाऊ जेवायला किंवा मग तू बनव आज जेवण." तर शुभ मस्त क्रियाच्या निप्सवर हात फिरत बोलतो, "तसं मला भूक नाही आहे आज. एवढं भेटलं तरी खूप होईल." तर क्रिया पटकन शुभचा हात बाजूला करत बोलते, "जस्ट शट अप. बिहेव युअरसेल्फ." तर शुभ बोलतो, "बिहेव काय गं? माझ्याच तर बायकोसोबत करत आहे ना. मग ह्यात काय बिहेव? तुझ्यासोबत नाहीतर कोणासोबत बोलू किंवा करू असं काही?" तर क्रिया बोलते, "हां, मग काहीही बोलायचं का? एकतर आता असं काही येत नाही आणि म्हणे एवढं होईल मला. लाइक सिरियसली तू ना खरंच खूप मूर्ख आहेस." तर शुभ बोलतो, "मला माहिती आहे कसं येतं, काय येतं ते. तू नको सांगू मला. जेव्हा ट्राय करशील ना, तेव्हा सांग मला. कळलं ना?" तर क्रिया तसंच शुभला लांब करत बोलते, "ए शी घाणेरडा! माझं मी कसं काय शक्य आहे? यार शुभ तू ना प्लीज हां, या बाबतीत माझ्याशी बोलतच जाऊ नकोस." उगाच मनात येईल ते बोलतो नालायक. तर शुभ खूप हसत असतो यावर आणि मग क्रिया तसंच उठून हेअर्स वगैरे बांधून घेत बोलते, की "सांग ना बेबी, जायचं का बाहेर जेवायला? की घरीच जेवण बनवतो तू?" तर शुभ बोलतो, "हो, चल बाहेर जाऊया." तर क्रिया खूप हॅपी होत बोलते, की "ऑ, वॉव बेबी, थँक सो मच." तर शुभ बोलतो, "काय घालून जायचंय ते बेडवर काढून ठेव माझं. थोडं काम राहिलं सो ते झालं की येतो मी." तर क्रिया हो बोलून जाते बेडरूममध्ये आणि दोघांसाठी मस्त मॅचिंग असं कलर कॉम्बिनेशन काढून फ्रेश होते, रेडी होत असते. तर काही वेळाने शुभ येतो आणि मग दोघे रेडी होताच मिरर सेल्फी घेतात आणि मग तसंच निघतात. तर हॉलमध्ये येताच शुभ परत नीट बघतो क्रियाला आणि बोलतो, "यार क्रियू काय दिसत आहेस गं बेबी आज? हां, खरंच खूप जास्त सुंदर. लाइक अतिसुंदर गं माझं बाळ." लव्ह यू सो मच. खूप जास्त. आणि मग तसंच दोघेही जातात एका रेस्टॉरंटला आणि मग कॅप्टन येतो ऑर्डर घ्यायला. तर शुभ विचारतो, "काय स्पेशालिटी आहे?" तर तो सांगतो, "नॉन-व्हेजबद्दल." तर शुभ बोलतो, "अरे, अरे भाई हे काय सांगत आहे? नॉन-व्हेज नको. प्युअर व्हेज खाणारी बायको आहे माझी. व्हेजमध्ये सांग काहीतरी." तर हे ऐकताच क्रिया हसत असते आणि मग कॅप्टन बोलतो, "सॉरी सर." आणि मग व्हेज आयटम्स ऐकून क्रिया सांगते, हे घेऊन या." तर ते जातात. तर क्रिया बोलते शुभला, "ते कुठे सुरू होतो ना, अजून लग्न झालं नाहीये तरी बोलतो बायको आहे माझी." वाह! नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 350 मध्ये बघणार आहे आपण आता ह्यावर शुभ काय आन्सर देतो क्रियाला आणि पुन्हा दोघांमध्ये काय काय गप्पा होतात आणि लग्नावरून परत काही सिरियस इश्यू होईल का क्रियाच्या फॅमिलीकडून आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.